नमस्कार, माझे नाव संस्कार आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या व थोर समाजसेविका होत्या. यांनी महिलांच्या हक्कासाठी खूप मोलाचे योगदान दिले. यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय. Everyone, my name is Shuraj Balaji Baba. Today I am going to speak two words about Savitribai Phule. Savitribai Phule was the first woman teacher of India in Pune. First January 1848. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी विधान पुढे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसी पाटील, त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाई फुले यांचा भारताचे पहिले महिला शिक्षिका होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय. नमस्कार, माझे नाव बालमामा बालाजी अब्दुल आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जयंती है. इसके बोलूं माझे 2 शब्द बोलूं. जय हिंद, जय भारत. माझे नाव श्रेया शुक्ला बाबर आहे. आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसी पाटील, त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या सामाजिक सेवक होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैभव आहे. आज 3 जानेवारी आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. खंडोजी नरसी पाटील असे होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. एवढे बोलून म्हणजे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत, जय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मुजम्मिल शेख आहे. मी इयत्ता 1ली वर्गात शिकतो. आज दिनांक 3 जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव या गावी झाला. त्यांचे 10 मार्च 1897 रोजी निधन झाले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, जय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय नेम इज जाकीर सय्यद. टुडे I am going to speak a few words. जय हिंद, जय भारत, जय. माझे नाव आशिया सतीश. मी 1ली वर्गात शिकतो. सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या शिक्षिका महिला होत्या. सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1897 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नरसी पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या
त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांचा मृत्यू 10 मार्च 1895 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव सुश्रुत शंकर ठाकरे आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्मदिवस 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. तसेच त्यांच्या पतींचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षका होत्या. सावित्रीबाई तसेच त्या थोर समाजसेविका होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रमाण. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंकिता राजू बाबर आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील, त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षका होत्या. तसेच थोर समाजसेविका होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. नमस्कार. माझे नाव हर्षवर्धन आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका मंत्री होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले, वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. माझे नाव सोम आहे. आज 3 जानेवारी आहे. आज आपण क्रांती जयंती सावित्रीबाई फुले यांना माझे प्रतीक वंदन. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा लहान वयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांचा संग झाला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुणे येथील पिढेवाडा येथील तरुणी मुलींची शाळा काढली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय. माझे नाव महेश्वरी सदाशिव आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. ज्योतिबा त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. माझे नाव शिवराणी गजानन निटुरे आहे. आज 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करीत आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांनी मुलीची पहिली शाळा काढली. त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. नमस्कार. माझे नाव निकिता नवनाथ खेडकर आहे. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करीत आहोत. भारताच्या पहिल्या महिला शिक्षका व मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह
अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. स्त्री शिक्षणाच्या पाया रचला. त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विकास आहे. आज 3 जानेवारी महात्मा गांधी जयंती साजरी करत आहोत. सावित्रीबाई फुले हे भारताचे पहिले महिला शिक्षिका होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले होते. त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द घेतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. कुटुंबजन वर्ग इथे तुम्ही माझ्या बाळमित्रांनो, माझे नाव बाळासाहेब शिंदे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जयंती साजरा करत आहोत. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील, त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते. त्यांचा विवाह ताईसाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. पुण्यामध्ये त्यांनी पहिली शाळा काढली. ते शिक्षणाला जाताना त्यांचा चिखल दगड शेण फेकायचे तरी त्यांनी लगबगले नाही. त्यांचा भारताची पहिली महिला शिक्षिका होत्या. त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ. माझे नाव कृष्णा. 3 जानेवारी आपण क्रांतिक ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करत आहोत. सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंना माझे अभिवादन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1821 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी रावसाहेब पाटील असे होते व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते व त्यांच्या पतीचे नाव ज्योतिबा फुले असे होते. त्यांनी पुण्यातील पहिली मुलींची शाळा काढली. एवढे बोलून माझे 2 शब्द. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ.